तर मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता रवाना झालेले आहेत। महत्त्वाची लढत आहे। श्रीरंग बारणे शक्तीप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मावळमधली दृश्य आपण पाहताय। श्रीरंग बारणे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता रवाना झालेले आहेत। ही दोन दृश्य आपण पाहताय। मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्या विरोधात आहेत ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील आणि श्रीरंग बारणे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन आता या ठिकाणी केलं जाते आणि अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले। तर हिना गावित नंदुरबारमध्ये आज अर्ज दाखल करणार आहेत। ही दोन दृश्य आपण पाहता। मावळमध्ये अटीतटीची लढत जी आहे ती पाहायला मिळते। मावळमध्ये दोन शिवसैनिक हे आमने सामने उभे ठाकलेले आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मावळमध्ये आतापर्यंत लढत जी आहे ती पाहायला मिळालेली होती। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता मावळमधला विचार केला तर श्रीरंग बारणे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे दोन शिवसैनिक या ठिकाणी आमने सामने उभे ठाकणार आहेत। ही लढत नेमकी कशी होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये हिना गावित यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला जातोय आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दोन्ही ठिकाणी। तर थेट जाणार आहोत मावळमध्ये। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रणजित, आपण पाहतोय श्रीरंग बारणे अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे जे आहेत आज या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत। हा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याआधी आपण पाहिले तर ही रॅली जी आहे ती काही वेळात सुरू होणार आहे। त्याआधी मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्या श्रीरंग बारणेंनी या ठिकाणी केलेलं आपल्याला एक पाहायला मिळत आहे। अकोलीतील खंडोबाळ चौकापासून ही रॅली जी आहे ती सुरुवात होईल। तर CMID कार्यालय तिथं निवडणूक कार्यालय आहे तिथपर्यंत ही रॅली असणार आहे। त्यानंतर श्रीरंग बारणे जे आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबतीमध्ये हा अर्ज। नक्कीच धन्यवाद रणजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत।